नमस्कार मंडळी, मी रितिका दासे आणि आज आपण इथे जमलेले आहोत एका खास पॉडकास्टसाठी, ज्यामध्ये आपण स्त्री शक्तीबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. तर राजकारणातील स्त्री शक्ती हा आपल्या आजच्या पॉडकास्टचा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे आपण बोलणार आहोत ज्यांनी रूढींना आव्हान दिलं, वेग अडथळे पार केले आणि राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. कारण जेव्हा राजकारणात एक स्त्री उतरते, तेव्हा समाजाचा आणि सगळ्यांचाच विचार बदलतो. तर अशाच ज्या स्त्री शक्ती आपल्यासोबत आहेत, त्यांचं नाव आहे मनीषाताई डांगे. नमस्कार नमस्ते. मॅडम. नमस्ते. मनीषाताई डांगे ह्या कुरुंदवाडच्या माजी नगराध्यक्षही राहिलेल्या आहेत. तर आपण सुरुवातीला त्यांचं बालपण किंवा त्यांचं एक छोटं इंट्रोडक्शन घेऊया. तुमचं बालपण कुठे गेलं, परत तुम्ही राजकारणात म्हणजे आम्ही ऐकले का तुम्ही शिक्षिका होतात. तर शिक्षिकेपासनं ते राजकारणातील स्त्री, कारण जसं आम्ही बघतो तर मोस्टली लोक राजकारणासाठी नाहीच हे असतात की राजकारण म्हणजे आपण नाही जाऊ शकत. पण तुम्ही शिक्षिका असून तुम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला, हा खूप निर्णय मोठा आहे आणि समाजाला बदलण्यासाठी. सो तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुम्ही कसं काय पाऊल उचलले हे याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्याल? तसं पाहता माझं माहेर सांगली जिल्ह्यातील प्रॉपर वाळवा हम्म. तालुक्यातील वाळवा हे गाव. वाळवा हे गाव क्रांतिकारकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे माझे विचार एक जहाल मतवादी किंवा जे ठोस विचार आपण ज्याला म्हणतो, क्रांतिकारकांचे विचार, अशा विचारांचा माझा पिंड आहे. माझ्या वडिलांना समाजसेवेचं प्रचंड वेड, म्हणजे माझे वडील सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होते. घरी धार्मिक वातावरण आणि समाजसेवा याच्या माध्यमातून माझा पिंड तयार झालेला होता. म्हणजे माझं माहेरचं टोटली कुटुंब म्हणजे हे तुमचा एज्युकेटेड आहे, शिक्षणाचा वारसाच आहे एक प्रकारे शैक्षणिक आपण. वारसा आहे. आणि मात्र माझं लवकर लग्न, म्हणजे 19 कंप्लीट झाल्या झाल्या माझं लग्न झाले. टीवायला मी इथं ऍडमिशन घेतलेलं होतं, म्हणजे सासरी जेव्हा मी आले. आणि त्या काळात सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं होतं की माझ्या सासऱ्याने हुंडा किंवा ह्या अशा ज्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत या सगळ्यांना छेद देत मला फक्त तुमची मुलगी द्या, म्हणजे त्या काळामध्ये 28 वर्षापूर्वी फक्त मुलगी द्या मला असं म्हणणं सुद्धा खूप धाडसाचं होतं. आणि माझ्या सासऱ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, माझ्या आई वडिलांनी, की माझ्या मुलीला शिक्षणाची इच्छा आहे आणि तिला तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवा, एवढी एकच अट घातलेली, बाकी काहीच नव्हतं. म्हणजे तुम्हाला लग्नानंतर शिक्षणाची घेतलंय. संधी मिळाली. इथं टीवायला एस के पटेल महाविद्यालयामध्ये मी ऍडमिशन घेतलेलं होतं. टीवायला मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. आजही कॉलेजमध्ये गेला तर बोर्डवरती माझं नाव तुम्हाला निश्चितपणे दिसेल. त्यानंतर मी बीएड पुतळाबाई शहा कॉलेज सांगली या ठिकाणी केलं. ऍक्च्युली सगळ्यांना A+ ग्रेड पर्यंत ग्रेड माहित आहेत, पण O ग्रेड हा A+ पेक्षाही वरचा असतो. हे मला जेव्हा बीएडला O ग्रेड मिळाला तेव्हा बहुतांश जणांना कळालं की O ग्रेड मध्ये सुद्धा लोक पास होऊ शकतात. म्हणजे A+च्या वरचा जो O ग्रेड आहे तो मला बीएडला मिळालेला होता. त्यानंतर योगायोगानं गावामध्ये साने गुरुजी शिक्षण संस्थेमध्ये, साने गुरुजी विद्यालयामध्ये जागा निघाली आणि मला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एक चांगली शिक्षिकेची संधी मिळाली. आणि मुळात लहान मुलं मला खूप आवडत होती. शिक्षण क्षेत्र हे माझं आवडतं क्षेत्र आणि मुलांमध्ये रमणं आणि प्रामाणिकपणे जितकं आपल्याला मुलांसाठी करता येईल ते करण्याची एक माझी प्रवृत्ती असल्यामुळे मुलांमध्ये एक लाडकी शिक्षिका म्हणून माझी एक आजही इमेज आहे की प्रचंड मुलांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि तितकंच भरभरून प्रेम मी मुलांवरती करते आहे. त्यानंतरचा माझा प्रवास माझ्या सासरमध्ये म्हटलं तर माझं एकत्र कुटुंब आहे. 14 लोकांचं आमचं कुटुंब आहे. या एकत्र कुटुंबामध्ये घरची जबाबदारी, शिक्षण क्षेत्राची जबाबदारी प्लस समाजसेवेचं एक व्यसन म्हणा किंवा वेळ असल्यामुळं मुळात माझं जेव्हा लग्न झालं, माझ्या लग्नाच्या वेळेस माझे सासरे नगराध्यक्ष होते आणि सासूबाई उपनगराध्यक्ष होत्या. हा राजकीय वारसा ऑलरेडी माझ्या घरामध्ये होता. सासरमध्ये वारसा पुढे सासऱ्यांच्या घरामध्ये, म्हणजे सासरी माझ्या सासरे नगराध्यक्ष पदावरती होते आणि सासूबाई उपनगराध्यक्ष पदावरती होत्या. आणि त्यानंतर मला 2 मुलं झाली. पहिली मुलगी, त्यानंतर मुलगा. शिक्षण सुरू असताना त्याच्यामध्ये परत मी MA कम्प्लीट केलं, म्हणजे नोकरी करत करत. MA सुद्धा माझा फर्स्ट क्लास आहे. घरची जबाबदारी फारशी माझ्यावरती नाहीये, कारण मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे व्याख्यात्या म्हणून जवळजवळ माझे 564 आसपास काहीतरी व्याख्यानं झालेली आहेत. कथाकथन, समाज प्रबोधन, महिला सबलीकरणासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मी व्याख्यानासाठी गेलेली आहे. त्यामुळे एक व्याख्याता म्हणून सुद्धा संपूर्ण गावाला ओळख आहे. घरामध्ये जी व्यक्ती येईल तिचं म्हणणं ऐकून घेणं, आपल्यापर्यंत त्यांना मदत करणं, मग ती कोणत्याही प्रकारची असेल, त्यांची छोटी मोठी कामं असतील, त्यांना काही देणं असेल, अगदी आलेल्या प्रत्येक घरी व्यक्ती आपल्या घरी जेवून गेलाच पाहिजे
की सासूबाईंचा हट्ट असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये एक प्रचंड समाधान आहे आम्हाला. असा हा राजकीय वारसा आहे. एकत्र कुटुंब माहेरीही आहे माझ्या 14-15 लोकांचं, सासरी सुद्धा आम्ही 14 म्हणजे लोक अशा एकत्र प्रकारे आहोत. तुम्ही आपली भारतीय संस्कृती खूप चांगल्या हा, प्रकारे जपली आहे. तुम्ही तुमचा कौटुंबिक वारसाही पुढे नेलाय, तुम्ही तुमचा राजकीय राजकीय वारसाही पुढे वारसा सुद्धा नेलाय. पुढे नेला. खूप छान मॅडम, खूप छान वाटलं तुमचं इंट्रोडक्शन. तर आम्ही ऐकले की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडथळे आले, म्हणजे तुम्हाला काही सगळं हे करता, तर त्याबद्दल तुम्ही थोडं आपल्या जीवन म्हणल्यानंतर जीवनामध्ये चढ उतार हे असतातच. आणि एक आर्थिक संकट ही माझ्या घरावरती आली नाही असं नाहीये, कारण आम्ही खानदानी श्रीमंत मुळीच नाहीये. माझे सासरे अत्यंत गरिबीमध्ये त्यांनी स्वतःचं जीवन कंठलेलं आहे. वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या आई या जगातून गेलेल्या होत्या आणि त्यामुळे वयाच्या 13व्या वर्षी ज्या व्यक्तीच्या आईनं हे जग सोडलेलं होतं, ती व्यक्ती नगराध्यक्ष पदापर्यंत जाऊ शकते. म्हणजे किती स्ट्रगल त्या व्यक्तीनं केलेलं असेल हे तुमच्या लक्षात येईल. माझे मोठे सासरे आदरणीय अण्णा डांगे हे लालबावटाकडून नगरसेवक होते. त्यानंतर केबी डांगे माझे सासरे, त्यांनी पण नगराध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्यानंतर माझे दीर अरुण डांगे असतील, हे नगरसेवक होते. माझे दुसरे दीर सुरेश डांगे आहेत, डांगे होते, ते सुद्धा नगरसेवक पद त्यांनी भूषवलेलं होतं. माझ्या जाऊबाई सुजाता रणजित डांगे या सुद्धा नगरसेविका होत्या. यानंतर माझे सासरे आदरणीय रामचंद्र डांगे तात्या हे नगराध्यक्ष होते. माझ्या सासूबाई हौसाबाई डांगे याही उपनगराध्यक्ष होत्या. माझे पती उदय डांगे नगरसेवक होते. माझ्या नंदुबाई कविता जोग या नगराध्यक्ष होत्या आणि मी स्वतःही नगराध्यक्षपद यापूर्वी भूषवलेलं आहे. म्हणजे आमच्या एकूण डांगे परिवारामध्ये आम्ही 10 जण एका घरामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं आहोत. म्हणजे हा राजकीय वारसा आमचा डांगे परिवाराचा आहे आणि लोकांनी स्वतःहून त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना राजकारणामध्ये घेतलेला आहे आणि तो वारसा आज आमच्यापर्यंत आलेला आहे. ओके, ठीक आहे. तर मग म्हणजे पुढे मला असं विचारायचं की तुम्ही राजकारणामध्ये किती वर्ष झाली तुम्हाला राजकारणात? हा, माझा राजकारणामध्ये प्रवेश म्हटलं तर जेव्हा मी या घरामध्ये माप ओलांडून आले तेव्हापासून मला या सगळ्या गोष्टीची सवय आहे की घरामध्ये लोकांचं येणं जाणं असतं किंवा आलेल्या लोकांची कामं करणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं. महिला कुणी आले असतील, अगदी साध्या साध्या गोष्टी असतील की घरात काही किरकोळ भांडणं झाली ते वाद सोडवणं असेल, मुलांची कुठं भांडणं झाली तर ते मिटवणं असेल, भावाभावांची काही वाद असतील, जमिनीचे असतील, संपत्तीचे असतील, ते मिटवणं असेल. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की लोक अपेक्षा घेऊन आमच्या घरापर्यंत येतात, त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांनी 2005च्या महापुरामध्ये जो पहिला महापूर एवढा प्रचंड आलेला होता की आम्ही कधीच गाव सोडलेलं नाही. म्हणजे 2005चा महापूर असेल, 2019चा असेल किंवा 21चा असेल, महापुरामध्ये आम्ही कधीच गाव सोडलेलं आहे. जे की आमच्या घराचा पहिला मजला पूर्णपणे पाण्यात असतो, पण आम्ही पूर्ण आमचं सगळं किचन आम्ही सगळी उचलून एका ठिकाणी गावामध्येच, जिथं की ढाले साहेबांचं घर आहे, जे माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत, त्यांच्या घरामध्ये आम्ही दुसऱ्या मजल्यावरती राहायचो. 2019ला तर इतकी वाईट अवस्था होती की पहिल्या मजल्यावरती पाणी होतं आणि दुसऱ्या मजल्यावरती आम्ही राहत होतो. लाईटची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती, कुठलीही सोय नव्हती. परंतु आम्ही अजिबात गाव सोडलेलं नव्हतं, कारण गावाला धरून पूर्ण गावाला बाहेर काढणं हे कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी आहे. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, जनावरं बाहेर काढणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणं, त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय करणं, लोकांना बाहेर काढणं, त्यांचं शक्य तितकं संसाराचं साहित्य जितकं उचलून सुरक्षित ठिकाणी नेता येईल ते नेणं, मग स्वतःची वाहनं वापरणं असेल आणि मुलांना गोळा करणं, सगळ्यांची मदत घेणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचणं, त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची सोय करणं. माझे मिस्टर 15-15 दिवस अजिबात घरी आले नव्हते. म्हणजे 2005ला तर माझ्या मिस्टरांनी एकदा महापुरात आम्हाला आणून एका ठिकाणी ठेवल्यानंतर ते डायरेक्ट महापूर ओसरल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना 15 दिवसांनी पाहिलेलं होतं. एक स्त्री म्हणून तेव्हा मला खरंच वाईट वाटलेलं होतं की अरे एवढा मोठा महापूर आलाय आणि आपला नवरा घरी सुद्धा येत नाहीये, अशी काही समाजसेवा करतोय. पण त्याची पोचपावती खरोखर जनतेने दिली की 2006च्या निवडणुकीमध्ये माझ्या मिस्टरांना नगरसेवक पद त्यामुळेच मिळालेलं होतं. आजपर्यंत आम्ही राजकारणामध्ये टिकून आहोत ते फक्त आणि फक्त जनतेमुळे, की आजपर्यंत जनतेची आम्ही जितकी सेवा केलेली आहे त्याची पोचपावती जनतेने आम्हाला 100% दिलेली एका आहे. अर्थी तुमच्या घरामध्ये सगळेच लोक समाजसेवेमध्ये आणि जसं की काही घरामध्ये
एक शिक्षक तर शिक्षक असतात, काही हा. घरामध्ये डॉक्टर तर डॉक्टर असतात, तसं माझ्या घरामध्ये एक सामाजिक बांधिलकी असल्यामुळं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, की ठीक आहे बाबा आपली ओंजळ भरलेली आहे, ती सांडण्यापूर्वी आपल्या ओंजळीतलं थोडंफार दान इतरांना द्यावं, या भूमिकेतून जितकं शक्य आहे तितकं समाजासाठी आम्ही आमच्या परीनं करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जनतेनं ती गोष्ट आपल्या मनामध्ये कुठेतरी ठेवलेली आहे की खरोखर एक सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं आहेत, हाक दिल्यानंतर ओ देणारी, साथ देणारी, धावून येणारी माणसं आहेत, हे जनतेलाही माहीत आहे. आजपर्यंत कोरोनासारखा एवढा महामारीचा प्रसंग आला, तुम्हाला पटणार नाही, मी आता घाटावरती आले, इथं मला रूम बघितल्यानंतर लक्षात आलं की कोरोनाच्या काळामध्ये पहिला कोरोना जेव्हा आला की लोकांना कोरोना म्हणजे अशी एक भीती बसलेली होती की लोक एकमेकांच्या घराकडे जायचं तरी लांब बघत सुद्धा नव्हते. अशा काळामध्ये माझे मिस्टर कोरोना पॉझिटिव्ह आलेला पेशंट ऍडमिट व्हायला सुद्धा तयार नसायचा, तेव्हा त्यांना स्वतः हाताला धरून त्या अँब्युलन्स मध्ये बसून त्यांना योग्य ठिकाणी नेण्याचं काम, ऍडमिट करण्याचं काम केलं होतं. मला तेव्हा इतकी भीती वाटायची की अरे इतकी महामारी आलेली आहे आणि माझे मिस्टर असं काम करतायत. आणि पहिल्यांदा मिस्टरांचं जेव्हा टेस्ट घेतली गेली पॉझिटिव्ह आली, तुम्हाला पटणार नाही, 14 लोकांना आम्हाला इथं घाटावरती क्वारंटाईन केलेलं होतं. या 3, 4, 5 नंबरच्या खोल्या आहेत ना, इथं आम्ही पूर्ण 14 लोक क्वारंटाईन होतो. कारण घरामध्ये क्वारंटाईन झालं तर शेजाऱ्यांना वगैरे त्रास नको आपल्यामुळे, हा, ते आहे. किंवा समाजामध्ये असं व्हायला नको की अरे यांच्या घरातील पॉझिटिव्ह यांच्यामुळे आम्हाला कोरोना झाला, असं एक नकोच. की म्हणजे माझ्या सासऱ्यांनी इतका विचार केला नाही आपल्यामुळं कोणाला त्रास होता का म्हणे. म्हणजे अशा ठिकाणी 14 लोकांनी येऊन अशा ठिकाणी राहणं म्हणजे नॉट अ जोग. खूप अवघड आहे. आणि खूप अवघड, म्हणजे आम्ही पूर्ण सगळं घरातील किचनचं साहित्य घेऊन इथं येऊन राहिलेलो होतो आणि खूप तो प्रसंग कठीण होता. आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये आमच्या सगळ्यांची टेस्ट झाली, तर त्याच्यामध्ये परत सासरे पॉझिटिव्ह आले, कारण ते परत लोकांना घेऊन जात होते. आणि या काळामध्ये मात्र कुटुंबाची सगळी जबाबदारी माझ्यावरती होती. मी मात्र त्यावेळेला कुटुंबाला पूर्णपणे धीर दिलेला होता, कारण मेन आमच्या घरातले 2 व्यक्ती, सासरे आणि माझे मिस्टर, या दोघांना कोरोना झालेला होता. त्यामुळे घरातल्या सगळ्यांना मानसिक आधार देणं किंवा त्या दवाखान्यामधल्या सगळ्या आर्थिक बाबी पाहणं ही जबाबदारी माझी होती. त्यामुळं फक्त एक कुठंतरी विश्वास होता मनामध्ये की नाही याच्यातून आपण निश्चितपणे बाहेर पडणार, एवढ्या लोकांचा विश्वास आपल्यावरती आहे, प्रार्थना करतायत लोक. आणि कुठंतरी एक माझी त्या एक शक्तीवरती, काहीतरी एक शक्ती आहे ज्याला आपण देव, परमेश्वर, अल्लाह काही नावानं ओळखतो, याच्यावरती प्रचंड श्रद्धा आहे की नाही आम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही, इतक्या लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, तर आम्ही या संकटातून निश्चितपणे बाहेर पडणार. आणि माझे सासरे आणि मिस्टर कोरोना योद्धा, त्यांना मी म्हणेन की खूप माझ्या मिस्टरांचा तरी कोरोनाचा जो रेशो असतो तो खूप पुढे गेलेला होता, पण त्या संकटातून ते बाहेर आले होते. ते मी आयुष्यातील संकट कधीच विसरू शकणार म्हणजे नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला एवढ्या वाईट परिस्थितीतही साथ दिली, तुम्ही त्यांना सोबत घेऊन चाललात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर जॉईंट फॅमिली इज नॉट अ जोक, म्हणजे जॉईंट फॅमिली नाहीच आहे, नाहीच मोस्टली एखादं घर निघतं. पण त्यातूनही तुम्ही एवढ्या लोकांना, 14 लोकांचा परिवार तुम्ही सोबत घेऊन चालतायत, त्या मानाने तुम्ही हे गावही, कुरुंदवाडही अशाच प्रकारे पुढची 5 वर्ष खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार, ह्याच्यावर आमचा तरी चांगलाच विश्वास बसलेला आहे. पण मॅडम तुम्ही आता बोललात की पुराबद्दल, म्हणजे इथे 3 वेळा पूर आलेला आहे, ह्याचा अर्थ इथं पाण्याची, म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात आहे, पण आम्ही असं बघितलंय का पाण्याची उत्तम प्रकारे सोय नाहीये, म्हणजे पिण्याचं पाणी वगैरे. तर तुम्ही, म्हणजे जर तुम्ही पुढील 5 वर्षामध्ये तुम्ही काय पाण्याची व्यवस्था कराल, पिण्याच्या पाण्याची? कारण त्यामुळे मोस्टली आपण बघतो आजार जे आहेत ते पाण्यामुळे, आणि ते पाणी भरपूर आहे पण त्याची विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावलेली नाहीये, की पिण्याच्या पाण्याची सोय झाली किंवा दुसरंही पाणी झालं, तर तुम्ही त्यामध्ये काय कराल पाण्यासाठी? खरं तर संस्थानिकांच्या काळचं गाव म्हणून कुरुंदवाड शहर आमचं ओळखलं जातं, संस्थानिकांचं गाव म्हणून, पटवर्धन सरकारांचं गाव म्हणून. या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि खरोखर या भागातली जनता ही तितकीच प्रेमळ आहे. पण गावचं दुर्दैव असं की अजूनही शुद्ध पाणी आम्ही गावाला पुरवू नाही शकलो. मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की 2011 मध्ये जनतेच्या आग्रहास्तव मी राजकारणामध्ये आले. खरं तर तसा राजकीय वारसा माहेरकडून होताच, सासरमध्येही आहे, पण मी कधी अशी राजकारणामध्ये सक्रिय होईन असं मला कधी वाटलेलं नव्हतं. हा सामाजिक बांधिलकी आहे, मिस्टरांना सहकार्य करणं, जनतेची सेवा करणं एवढंच माझ्या डोक्यात होतं. पण मी कधी अशी राजकारणामध्ये सक्रिय होईन किंवा नगरसेवक, नगराध्यक्ष पदापर्यंत जाईन असं डोक्यातही माझ्या नव्हतं. मुलांना मस्तपैकी शिकवणं, माझ्या स्वतःच्या मुलांवरती संस्कार करणं, त्यांना उच्च शिक्षण देणं एवढंच डोक्यात होतं एक गृहिणी म्हणून. आणि शिक्षिका म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी करत होते.
समाजासाठी जितकं करता येईल तितकं, मग सामाजिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, महिलांना मदत करणं असेल, हे सगळं माझं चालू होतं. पण राजकारणामध्ये मी कधी येईन असं मला वाटलेलं नव्हतं. पण 2011 मध्ये जनतेनंच माझ्या नावाची, माझ्या अर्जाची मागणी केल्यामुळं त्या काळामध्ये 2011ला मी 6 नंबर प्रभागमधून निवडून आलेले होते आणि 2015ला नगराध्यक्ष पदाची मला संधी मिळालेली होती. तर नगराध्यक्ष पदावर त्याल्यानंतर पहिल्यांदा पाणी पुरवठ्याची फार मोठी जवळजवळ 13-13.5 कोटीची स्कीम मी मंजूर करून आणलेली होती. त्या काळेला अमित सैनी साहेब कलेक्टर होते आणि मंत्रालयामध्ये मी स्वतः प्रेझेंटेशन केलं होतं. म्हणजे तो सुद्धा अनुभव माझ्यासाठी असा खूप मस्त होता की मंत्रालयामध्ये जाऊन माझ्या गावच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मी मांडते आहे. एवढे सगळे लोक मंत्री आहेत आणि अशा एवढ्या सगळ्यांसमोर मला ते प्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. पण अत्यंत आत्मविश्वासानं की तळमळीचा प्रश्न होता. मी त्या काळामध्ये असं डोक्यात ठेवलं होतं की माझ्या माता भगिनींना, माझ्या मैत्रिणींना पाणी भरायलाच लागू नये. जसं की नळ सुरू केल्यानंतर आपल्या वरच्या सिंटेक्स टाकीमधलं पाणी जसं खाली येतं चावीला, तसं तुम्ही नळ सुरू केल्यानंतर 24 तास तुम्हाला पाणी शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं, ही सोय करायचं हे माझ्या पूर्णपणे डोक्यात होतं. पण दुर्दैव गावचं म्हणा की ती स्कीम मंजूर झालेली नाही. आता जर जनतेनं मला संधी दिली तर निश्चितपणे ती स्कीम पहिल्यांदा, सगळ्यात अगोदर माझा विकासामधला पहिला मुद्दा असेल तर शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा माझ्या गावाला करायचा आहे आणि माझ्या माता भगिनींचा तो पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे. काही भागामध्ये आज पाणी अत्यंत कमी येत आहे, काही भागामध्ये पाणी चढत नाहीये, अनेक प्रश्न, अनेक समस्या आहेत. पण पहिला माझा प्रश्न असेल, सोडवण्याचा प्रयत्न असेल, तो पाण्याचा असेल. खूप चांगली गोष्ट आहे, कारण पाणी म्हणजे जल हेच जीवन आहे असं आपण ऐकतो. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यानंतर जर आपण दुसरा मुद्दा घ्यायचा म्हटलं, आरोग्य सुविधा. तर गावामध्ये आरोग्य सुविधा म्हणजे हॉस्पिटल खूप म्हणजे जुन्या ह्याच्यातलंच आहे. एवढी काही हॉस्पिटलची सुधारणा आम्ही बघितलेली नाहीये. तर आरोग्य सुविधा म्हणजे वेगवेगळे शिबिर झाले किंवा चांगले डॉक्टर्स, की गावातील लोकांना इमर्जन्सी आली तर त्यांना म्हणजे कुठे जाण्याची गरज पडू नये. तर आरोग्य सुविधेमध्ये तुम्ही काय कराल तुमच्या? स्वच्छ शहर, सुंदर शहर, स्मार्ट सिटीचं बक्षीस मी गावाला 1 कोटीचं मिळवून दिलेलं आहे. हो. 2015ला स्मार्ट सिटीचं बक्षीस माझ्या गावाला 1 कोटीचं मिळवून देण्यामध्ये मला प्रचंड यश आलेलं होतं आणि मला आत्ताही सांगायला अभिमान वाटतो आहे की त्या काळामध्ये ते स्वच्छ शहर करत असताना मी किती कष्ट घेतलेले होते. त्या काळातील लोकांनी बघितलेले, आजही लोक मला सांगत आहेत की मॅडम, त्या काळामध्ये तुम्ही जे स्वच्छ शहर केलेलं होतं, कुरुंदवाड शहर, त्याची आज काय अवस्था झाली. आज गल्ली बोळातून फिरत असताना खूप वाईट वाटतं आहे की त्या काळामध्ये एकाही ठिकाणी मी कचरा कोंडाळा ठेवलेला नव्हता. सगळे कचरा कोंडाळे गावातील काढलेले होते. मी स्वतः प्रत्येक घराघरामध्ये जाऊन 2 डस्टबिन मोफत दिलेले होते, ओला कचरा आणि सुका कचरा ठेवण्यासाठी. प्लॅस्टिक पूर्णपणे माझ्या गावातून मी हद्दपार केलं होतं. प्लॅस्टिक पिशवी जी 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीची असते ती पूर्णपणे हद्दपार केलेली होती. कापडी पिशव्या वाटलेल्या होत्या आणि प्रत्येक दुकानामध्ये, अक्षरशः तुम्हाला पटणार नाही, मटन मार्केट, मच्छी मार्केटमध्ये स्वतः मी गेलेले आहे. कचरा डेपो मध्ये मी स्वतः गेलेले आहे. तो कचरा डेपो कदाचित यापूर्वी कोणी पाहिलेला होता की नाही मला माहित नाही, पण तिथपर्यंत मी गेलेले आहे. त्याचं सुशोभीकरण असेल, ते आलेल्या कचऱ्याचं विघटन करून मला त्याच्यातून नवीन काय करता येईल का, इतक्या बारीक सारीक गोष्टी मी स्वच्छतेवरती त्यावेळेला फोकस खूप केलेला होता. की शौचालय, उघड्यावरती शौचालय कोणी बसू नये, सार्वजनिक शौचालयाची दुरुस्त असेल, काही ठिकाणी नवीन शौचालय बांधले मी त्या काळामध्ये आणि जवळजवळ 265च्या आसपास मोफत, जे की शासनाकडून 17,000 रुपये मिळत होते शौचालयासाठी, असे जवळजवळ 250च्या आसपास मोफत शौचालय लोकांना उपलब्ध करून दिलेत. मोफत पाणी कनेक्शन लोकांना उपलब्ध करून दिलेलं होतं. स्वच्छ गाव करण्यासाठी जितकं करता येईल, मला आता खूप वाईट वाटतं की शिरोळ नगरपालिका आमच्या नंतर झाली आता, पण ते गाव पुढे गेलं. पण ह्या 7-8 वर्षामध्ये जे मी कुरुंदवाड शहर स्वच्छ तुम्ही जी सुरुवात 1 केली कोटीचं होती ती बक्षीस सुरुवात गावाला तशी मिळवून नाही दिलं, चालली. पण त्याचं पुढं जे चालू राहायला पाहिजे होतं ते दुर्दैवानं नाही झालं. नाही. त्यामुळं आता माझं पहिलं टार्गेट असेल की पुन्हा मला माझ्या गावाला स्वच्छ करायचं आहे. कारण जिथं स्वच्छता आहे तिथं आरोग्य असणार आहे. सगळीकडे दुर्गंधी, अस्वच्छता असल्यामुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आजही आमचा गावचा जो सरकारी दवाखाना आहे तर तो अद्ययावतरित्या कसा असेल, की जसं की एखादं खाजगी हॉस्पिटल असतं तशा पद्धतीनं मला त्या सरकारी दवाखान्याचे कायापालट करायचे आहे. तिथं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून एखादी 4 चाकी गाडी सुद्धा ते लागू शकेल की नाही बाबा, इथं खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळतात. सुविधा. अशा अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त
असा मला सरकारी दवाखाना तयार करायचं माझं एक स्वप्न आहे, आणि फक्त जनतेसाठी. खूप छान मॅम. म्हणजे तुमची स्वप्न आणि तुम्ही जो जनतेसाठी विचार येस. करताय ते खरंच खूप छान आहेत. तर आपण अशाच ह्याच्यामध्ये जनतेसाठीच बोलतोय. तर गावामध्ये आता नॉर्मली आपण सिटीमध्ये बघतो का गार्डन असतात छोटी छोटी, जिथं म्हणजे वृद्ध लोक असतात किंवा लहान मुलांना खेळण्यास, त्यांना रोडवर खेळ. आपण गावात बघतो, गावात काय होतं ना की नॉर्मल आपल्या गल्ल्या असतात छोट्या छोट्या, आणि गल्ल्यांवर मध्ये लेकरं ते खेळतात. त्यामुळे म्हणजे घरच्यांना भीती असते का बाई कुठली गाडी येईल, किंवा आता सध्याच्या म्हणजे आधीच्या काळामध्ये गाड्यांचं प्रमाण एवढं जास्त नव्हतं. तर त्यावेळी घरचे म्हणजे आई वडील एवढा विचार नाही करायचे, आपलं मूल गेले गेले खेळून येईल ते घरी परत. पण आताच्या आई वडिलांना काय काळजी आहे की कोणी गाडी स्पीडमध्ये चालवते, आपलं मूल खेळते. आणि त्यामुळे मोस्टली आई वडील आहेत ते मुलांना घरात ठेवत आहेत. घरात ठेवल्यामुळे काय होतं की त्यांचा जो मानसिक विकास होतोय, म्हणजे ते मोबाईल जास्त बघतायत, त्यामुळे त्यामुळे त्यांचा मानसिक विकास कुठेतरी कमी होतोय. तर त्यासाठी आपण जर एखादं गार्डन वगैरे सुरू, म्हणजे गार्डन वगैरे की जिथे वृद्ध लोक पण येऊन बसू शकतील, आणि लहान मुलांनाही, म्हणजे त्यांच्या आई वडिलांना काळजी नसणार की बाबा आपलं मूल कुठं गाडी येईल किंवा काही होईल, ते पण आरामात त्यांच्या मुलांना गार्डन मध्ये खेळण्यासाठी जाऊ देतील. मुलांचाही मानसिक विकास खूप चांगल्या प्रकारे होईल. यासाठी तुम्ही काय कराल गाव? आता मी जेव्हा जनतेसमोर जाते आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून, तेव्हा अशा कितीतरी महिलांनी मला सांगितले की मॅडम, अहो आमची लहान लहान मुलं आहेत, त्यांना आम्ही घेऊन गार्डन मध्ये जाऊ, अशी चांगल्या पद्धतीची गार्डन आपल्या गावामध्ये नाहीये. काही वयोवृद्ध लोकांनी मला म्हटलं की मॅडम, आम्ही टाइमपास करावा, आम्हाला निवांत असं बसता यावं, असं एखादं ठिकाण नाहीये. तर मी त्यांना खरोखर शब्द दिलेला आहे की नगराध्यक्ष पदावरती आल्यानंतर मला प्रामुख्याने तेही काम करायचं आहे की गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मला बगीचा तयार करता येतील, फक्त बगीचा म्हणजे 4 झाडं लावून आणि 2 पाकळी टाकणं हा हेतू नाहीये नाहीये. माझा. की इथं मुलांना खेळण्याच्या सुद्धा सुविधा असतील, वयस्कर लोकांना बसण्याची सुविधा असेल, काही वेगळं त्या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये आहे की असं काही वेगळं करता येईल का की तिथं त्यांना मनोरंजन पण त्यांचं होईल. मग तिथं कारंजा तयार करता येईल का, मुलांना असं काहीतरी मनोरंजनाचं वेगळं माध्यम तयार करता येईल का, उगीच 1-2 झोपाळे ठेवणं, कुठंतरी व्यायामाचे 1-2 ओपन जिम करणं, हा हेतू नाहीये माझा. वेगळ्या पद्धतीची असे एक त्याला अद्यावत बगीचा म्हणतो ना, तो माझ्या डोक्यामध्ये आहे की जेणेकरून लोकांना संध्याकाळच्या वेळेस तिथे गेल्यानंतर हा स्वतःचा एक दिवसभरातला कामाचा ताण त्या बगीच्यामध्ये गेल्यानंतर जाऊ शकेल. असे बगीचा शहराच्या एक 3-4 ठिकाणी, किमान एक 2 तरी बगीचे मला अद्यावत, 2 मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी, जिथं गावातील बहुतांश लोक जाऊ शकतील, असे अद्यावत बगीचा तयार करण्याचं सुद्धा माझं स्वप्न आहे. आणि निश्चितपणे जनतेसाठी मी ते करणारच आहे. आणि जिमसाठी तुम्ही काय बोलाल? कारण आम्ही नॉर्मली गावांपेक्षा जसं कालपासून आम्ही इथे बघतोय, तर ह्याच्यामध्ये लोक जिम खूप करतात, लाईक व्यायाम करतायत, म्हणजे रनिंग असो तिथे, किंवा ह्या ठिकाणी व्यायाम करतायत लोक. सो त्यांच्यासाठी तुम्ही काय सुविधा कराल, म्हणजे त्यांच्यासाठी जिम वगैरे? ओपन जिम जे साहित्य आहे, हम्म. तू ते खूप कॉमन साहित्य आहे. त्याच्यामध्ये आजकालचं यंग जनरेशन, जे तरुण मुलं म्हणतो, ते व्यायाम नाही येत करत. अगदी किरकोळ लोक त्या ठिकाणी त्या ओपन जिमचा वापर करतात. पण मला आदरणीय यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून, जे यड्रावकर साहेबांनी, जे आमच्या शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार आहेत आदरणीय यड्रावकर साहेब, जे बोलतात कमी आणि करतात जास्त, कामाच्या माध्यमातून पूर्ण जनतेला त्यांची ओळख आहे. आणि आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडूनच त्यांच्या पॅनलमधून मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे अधिकृत, आणि ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. तर आतापर्यंत यड्रावकर साहेबांनी प्रचंड विकास केलेला आहे. म्हणजे फक्त तालुक्यातील एखाद्या गावचा नाहीये, तर प्रत्येक गावागावाचा विकास त्यांनी केलाय. आमच्या कुरुंदवाड शहरामध्ये प्रचंड पद्धतीचा विकास त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये मी साहेबांना आवर्जून ही गोष्ट सांगेन की साहेब, माझ्या गावामध्ये वेट लिफ्टर खूप आहेत हम्म. की जे राज्य लेवल पर्यंत गेलेले आहेत, आणि त्यांना खरोखर जर चांगल्या पद्धतीची संधी मिळाली तर ऑलिम्पिकमध्ये सुद्धा माझ्या गावचं नाव गाजवू शकतील, असे वेट लिफ्टर माझ्या गावामध्ये आहेत. तर असा एखाद्या शहरामध्ये ओपन स्पेस मला भेटेल का की जिथं मी अद्यावत प्रकारची जिम, हम्म. जिथं फक्त मुलं नाहीत, मुली असतील, महिला असतील, आजकाल खूप फॅशन झालेली आहे मुलींची, छान पद्धतीची पर्सनॅलिटी असावी, जसं मुलांना 6 पॅक असावं असं वाटतं, तसं मुलींना झिरो कारण फिगरची पर्सनॅलिटीची पर्सनॅलिटी मधून माणूस आकर्षण आहे. कळतो. हा, आणि सगळ्यात महत्वाचं की निरोगी आयुष्यासाठी आपलं शरीर स्वतःचं खूप महत्वाचं बरोबर. आहे. मग महिलांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. बिनधास्तपणे माझ्या माता भगिनी सुद्धा त्या जिम मध्ये जाऊ शकतील, त्यांच्यासाठी बाजूला स्वतंत्र एक सुविधा असेल, अशा पद्धतीची एक अद्यावत सोयी सुविधांनी युक्त
अशी एक व्यायामशाळा माझ्या डोक्यामध्ये आहे, जे की मी यड्रावकर साहेबांच्या पाठीमागे लागून ती पूर्ण करूनच घेणार आहे. आणि साहेब म्हणजे असं आहेत की काम घेऊन माझ्यापर्यंत या, निश्चितपणे पूर्ण करून देणार साहेब. ठीक आहे. मग आता आजच्या युथच्या तुम्ही आरोग्याचं तुम्ही त्यांच्या जिमची व्यवस्था करताय, पण त्याच युथचं शिक्षणाबद्दल स्पर्धा परीक्षांचं झालं, गावामध्ये खूप मुलांची इच्छा असते की त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अ, तयारी करावी, पण खूप लोकांना शहरामध्ये प्रत्येकाला पॉसिबल नाहीये की बरोबर. ते शहरात जाईल, कारण शहरामध्ये राहण्याचा खर्च प्रत्येकाला परवडेल असा नसतो. बाहेरचं खाणं झालं, बाहेरचं राहणं झालं, आणि ते रूमवर बसून नाही होऊ शकत. आणि आम्ही बघितले गावामध्ये वाचनालय ही म्हणजे मोठी लायब्ररी आहे गावामध्ये. सो म्हणजे आजच्या युथला एक तर स्पर्धा परीक्षा केंद्र पण त्यांना मिळावं, की ते त्यांना बाहेर जाऊन खर्च करण्याची गरज नसावी, त्यांना त्यांच्या गावामध्येच सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात, ज्यामुळे तुमच्या गावातून स्पर्धा परीक्षेमधून खूप विद्यार्थी घडतील. आणि त्यानंतर मुलांमध्ये पुस्तकाची पण वाचनाची आवड निर्माण होणं खूप महत्वाचं आहे, कारण सध्याच्या पिढीला आपण बघितलं, त्यांना फक्त आणि फक्त मोबाईलचा हे, त्यांना वाचण्याची आवड नाहीये एवढ्या प्रमाणात. तर त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काय कराल, किंवा स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यासाठी तुम्ही काय कराल? मुळात मी एक शिक्षिका आहे, त्यामुळे मला स्वतःला वैयक्तिक वाचनाचं प्रचंड वेड आहे. तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर बघू शकाल, जसं माझी साड्यांची तिजोरी आहे, तसं माझं स्वतःचं नाही, ते पुस्तकांचं तुमच्या कपाट आहे. बोलण्यावरूनच आम्हाला समजते, कारण जो व्यक्ती वाचन करतो तोच व्यक्ती एवढ्या हा, आणि माझं पद्धतशीरपणे स्वतःचं मुद्दे घेऊ पुस्तकाचं शकतो. कपाट आहे, ज्या कपाटावरती माझं, त्या पुस्तकांच्या कपाटावरती माझं प्रचंड प्रेम आहे. आणि पुस्तक वाचून जे मस्तक तयार होतं, ते बरोबर. विनाकारण कोणापुढेही नतमस्तक नाही होत. हा आणि खूप ही ही खूप सुंदर लाईन यांनी म्हटलेली आहे. आपण ही लाईन हायलाइट केलीच पाहिजे. आणि युवा पिढी जी आता विनाकारण कुठेतरी डायव्हर्ट होत आहे, हम्म. तिला एक वाचनाचा बेस, म्हणजे आपल्या विचारांचा जो पाया म्हणतो, तो जर भक्कम असेल ना, आयुष्यामध्ये तुम्हाला कितीही संकट आली तरी फक्त आणि फक्त तुमचे विचार आणि तुमचं पुस्तक, तुमचं ज्ञानच तुम्हाला वाचवू शकतं. आणि हे ज्ञान तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे. आता मी जसं जिमचं सांगितलं, तसं खाली जिम असेल आणि वरती वा, खूप लायब्ररी सुंदर. असेल, की जिथं मुलं व्यायाम हे करतील आणि वरती स्वतःचं म्हणजे शरीर, म्हणजे मन, मनगट, मेंदू तिन्ही एका ठिकाणी म्हणजे मुलांचं त्यांना तयार फिरण्याची हेच करण्याचं. नाही. हा, व्हिजन म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो, माझ्या डोक्यामध्ये इतकं छान कल्पना आहे की मुलं जिम मध्ये पण येतील आणि पुस्तक म्हणजे आज पोलीस भरतीसाठी माझ्या गावातील बरीच मुलं उतरत आहेत. हम्म. MPSC UPSCच्या एक्झाम देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आजूबाजूला जातात. असेही काही पालक माझ्याकडे येत आहेत. मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत, की मॅडम माझ्या मुलगीला अकॅडमीला पाठवायचं आहे आणि इतकीशी फी आहे आणि द्याल का. तर जितकं माझ्यापर्यंत करता येतं, की बरीच मुलं मी दरवर्षी दत्तक घेते, की कुठंतरी आपल्याला त्याचं पब्लिसिटी करणं, फोटो टाकणं किंवा सांगणं हे अजिबात नाही. मी एक शिक्षक आहे, परमेश्वरानं मला भरभरून दिलेलं आहे. तर माझी मुलं मेरिटने शिकलेली आहेत, तर बाबा पैशामुळे एखाद्याचं शिक्षण तटू नये, यासाठी मी आजपर्यंत बऱ्याच मुलांना मदत केली, की आता स्वतःहून माझा तो प्लस पॉईंट झालाय, की कधी म्हणजे आपण म्हणतो ना, निस्वार्थपणे केलेली सेवा कधीतरी आपल्याला परत मिळते. परत तसे आज मिळतच. माझे विद्यार्थी स्वतःहून मला फोन करतात, मॅडम तुम्ही मला ह्या काळात ही मदत केली होती. म्हणजे अगदी छोट्या मोठ्या, अगदी एखाद्याला कंपास देणं असेल, एखाद्याची परीक्षा फी भरणं असेल, ही माझ्या दृष्टीने हा बाबा ठीक आहे आपण देऊ, छोटीशी गोष्ट आहे, पण त्यांच्या दृष्टीने ती खूप मोठी खूप गोष्ट मोठी आहे. असते, की एखाद्याची परीक्षा फी भरणं, एखाद्याला जी शैक्षणिक गरज आहे ती पूर्ण करणं. म्हणजे बाबा मला परमेश्वरानं दिलेलं आहे, ह्या मुलाचं शिक्षण तटू नये छोट्या मोठ्या गोष्टीसाठी, यासाठी मी ती करत आलेली होते. आणि आता अनपेक्षितपणे मला ते सगळं रिटर्न मिळत आहे. कुठंतरी एक परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत या गोष्टीसाठी, की निस्वार्थपणे केलेली सेवा मला परत मिळते आहे. आणि या मुलांना खरोखर जे हुशार आहेत, जे बाहेर नाही जाऊ शकत, ज्यांना आर्थिक पाठबळ नाहीये, त्यांना अशा पद्धतीनं मोफत, जिथं खाली जिम असेल आणि वरती अद्ययावत लायब्ररी असेल, की ज्याच्यामध्ये फक्त कादंबऱ्या नसतील, तर त्यांना शैक्षणिक दृष्ट्या जी उपयुक्त पुस्तक आहेत. कारण कादंबऱ्यांसाठी तुम्हाला गावामध्ये खरोखर आमच्या खूप मोठी लायब्ररी आहे ती असेल, पण फक्त आणि फक्त परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला जी पुस्तकं आवश्यक आहेत, स्पर्धा स्पर्धा परीक्षेसाठी. परीक्षांसाठी, मग कुठल्याही प्रकारच्या असतील, हम्म. त्या सगळ्या पुस्तकांची खूप मोठी एक लायब्ररी माझ्या डोक्यामध्ये आहे, की
असे 2 मजले असेल जिथं साहेबांना मी सांगून ते माझ्या डोक्यामध्ये म्हणजे निश्चितपणे अशा आहे. प्रकारे तुम्ही ते स्वप्नही बघताय, तुम्ही ते अज्युम स्वप्न करताय बघते की की ही मी गोष्ट अशी असली की पाहिजे. माझ्या मुली अशा येत आहेत की मला सॅल्यूट करतायत, मॅडम आज वा. तुमच्यामुळे हे शक्य झालंय. ते असं मला म्हणजे आता बोलताना सुद्धा अंगावरती हा, शहारे ते येत आहेत दिसतंय की मला. नाही की माझ्या मुलींसाठी मुलांसाठी तर करणं, पण माझ्या मुली आज इतक्या शिकत आहेत ना, पण आर्थिक प्रॉब्लेममुळे समस्येमुळे त्या आर्थिक पुढे नाही प्रॉब्लेम जाऊ शकत, तर बरोबर. ते खूप वाईट वाटतं आहे. मग पालक पटकन लग्न म्हणजे करून रिकामे एखादी होत मुलगी आहेत. खूप हा, हुशार असते तर पण मला ते मुलींना पहिल्यांदा नाही बोल, तू पहिला स्वतःच्या पायावरती उभी राहा, सक्षम हो. नको तुला स्वतःच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नको कोणाकडे हात पसरायला लागू. तू स्वतः सक्षम असतील ना, तर तू जग बदलू शकतेस. आणि तिच्या लग्नाची म्हणजे तिच्या नाही नाही टेन्शनच इच्छेप्रमाणे लग्नाची घाई नाही होणार. घाई नाही होणार. बरोबर मॅम. तर हे झाले मुद्दे. आपण गावाबद्दल बोलायचं म्हटलं, गावाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघितलं. जसे रस्ते, खूप छोटे-छोटे रस्ते आहेत आणि खूप त्यामध्ये खड्डे वगैरे म्हणजे ऑटो चालकांना किंवा गाडीवाल्यांना पण, बाईकवाल्यांना त्याचा खूप त्रास आहे, की ते रस्ते तुम्ही काय कराल रस्त्यांसाठी तुमच्या खरं तर खूप वाईट वाटतंय. कारण खूप छोटे-छोटे रस्ते आहेत गावात. ज्या हेतूनं आपण नगरपालिकेच्या रिंगणामध्ये निवडणुकीच्या उतरतो, तुमचं ध्येय फक्त आणि फक्त गावचा विकास करणं हाच असला पाहिजे. तुमचं गट तट राजकारण हे निवडणुकीनंतर बाजूला ठेवलं पाहिजे. आणि मला जनतेनं ज्या विश्वासानं निवडून दिलेला आहे, तो जनतेचा विश्वास टिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या जनतेच्या विश्वासावरतीच मी ही निवडणूक लढवत आहे, की जनतेचा माझ्याकडून खूप आशा आहेत की हम्म. मॅडम काहीतरी करू शकतील. हे आशा का आहेत तेही मी तुम्हाला सांगेन. कारण 2015 जेव्हा मी नगराध्यक्ष झाले, तेव्हा मी जी कामं केलेली होती, मग दलित वस्तीसाठी एक पाण्याची टाकी मंजूर करणं असेल, अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगते, महाराणा प्रताप चौक पासून एस-पी-एस स्कूलच्या अगदी पुढेपर्यंत जे लघु उद्योजक आहेत, जे अगदी पंक्चरचं दुकान काढणारे असतील, वडापाव विकणारे असतील, कटिंगचं दुकान असेल, यांना असे रचनाबद्ध व्यवस्थित गाळेच नव्हते. त्या सगळ्यांना एका सरळ ओळीमध्ये गाळे तयार करण्याचं काम त्या काळामध्ये मी केलेलं होतं. म्हणजे गावचे रस्ते त्या काळामध्ये जितके करता येतील तितके केले, पण ह्या 7-8 वर्षामध्ये गावची दुरावस्था तुम्ही जनतेलाच विचारू शकता काय झालेली आहे. आणि ते काम मी केलेलं होतं. पाण्याच्या टाकीचं दलित वस्तीतलं काम झालेलं होतं. मला आता दुसरा महत्वाचा मुद्दा की चालत असताना लक्षात येते की अशा ओपन गटारी असल्यामुळे रस्त्यावरती सगळीकडे घाणच घाण आहे. गटारीचं पाणी रस्त्यावरती येत आहे. हो. छोटी छोटी बोळ आहेत, त्यामुळे गटारीतलं पाणी अगदी लोकांच्या उंबऱ्याजवळून असं जात आहे. खूप वाईट वाटतं. तर बंदिस्त गटार मला करायचे आहेत, की जेणेकरून त्या दुर्गंधीचा, त्या घाण पाण्याचा, सांडपाण्याचा त्रास माझ्या माता भगिनींना, लहान मुलांना, वयोवृद्धांना होणार नाही. यासाठी बंदिस्त गटारी हे एक माझ्या डोक्यामध्ये आहे. रिंग रोडचं काम त्या काळामध्ये मी केलेलं होतं. त्या काळामध्ये जी जी कामं करता येतील ती करण्याचा प्रयत्न मी त्या काळामध्ये केलेला आहे. त्यानंतर मेन रस्ते आहेत, ते रस्ते सुद्धा त्या काळामध्ये झालेले होते. पण आता ह्या 7-8 वर्षामध्ये कुठलीच कामं झालेली नाहीयेत. पेविंग ब्लॉकची कामं केलेली होती, तीही काही काळानंतर रखडलेली होती. म्हणजे मी जिथपर्यंत गाव ज्या उंच एका विशिष्ट ठिकाणी नेलेलं होतं गावाला 2015 पर्यंत, की नाही मला इथून पुढे अजून, आणि मला असं वाटत होतं की तिथून पुढे एक हाती सत्ता ज्यांना मिळालेली होती ते काहीतरी करतील. पण त्यांनी पुढे नेण्याऐवजी आणखी 10 वर्ष म्हणण्यापेक्षा 15 वर्ष गाव पाठीमागे आलं माझं. पाठीमागे हे सांडलं. जनता स्वतः पाहते आहे, कोणत्याच पद्धतीचा विकास झालेला नाहीये. त्या काळामध्ये जितकी कामं करता येतील तितकी करण्याचा प्रयत्न मी केलेला होता माझ्यापरीनं. त्या काळामध्ये तुम्हाला पटणार नाही, आजपर्यंत महिलांसाठी जागतिक महिला दिनाला फक्त किरकोळ कुठंतरी उखाणे स्पर्धा घे, रांगोळी स्पर्धा अशा होतात. पण मी मराठी हा मुंबईचा खूप मोठा कार्यक्रम आहे की ज्याची रक्कम माझ्या मते 4.5 लाखाच्या आसपास होती. मी वैयक्तिक की माझ्या महिलांसाठी तो तळ्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम ठेवला होता. खचाखच महिला भरलेल्या होत्या. म्हणजे मला इतका अभिमान वाटला की मला असं काहीतरी महिलांसाठी करायचं होतं की ज्याच्यामध्ये सगळ्या महिला सहभागी होऊ शकतील. दसरा महोत्सव जो असतो तो मी गावामध्ये वेगळ्या पद्धतीनं आतिषबाजी करून सुरू केलेला होता, तोही बंद पडला. त्यानंतर महिला मेळावा पण झाला नाहीये. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून वेगळं काहीतरी करण्याचं आहे की फक्त महिलांनी यावं आणि कुठेतरी 500-1000 रुपये बचत करावी आणि मग एखादं किरकोळ काहीतरी करावं, असं नाहीये माझ्या डोक्यामध्ये. त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काहीतरी काम मिळालं पाहिजे. घरात बसलेली प्रत्येक महिला एक लघु उद्योजक असली पाहिजे. तिच्या हाताला काम कसं मिळेल यासाठीही मला आता विचार करायचा आहे, जे की माझा कालावधी 1 वर्षाचा होता. 1 वर्षामध्ये मला जितकं करता येईल तितकं मी केलेलं तुम्ही होतं. केलं. आता जर खरोखर जनतेनं मला 5 वर्ष संधी दिली तर तुम्ही खूप चांगल्या जनतेनं प्रकारचं हे द्याल डोक्यात त्यांना. सुद्धा काही गोष्टी नसतील जनतेच्या,
त्या मी करून दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. महिलांसाठी तर करणारच आहे, वयोवृद्धांसाठी असतील, तरुणांसाठी, लहान मुलांसाठी, शिक्षणासाठी, सक्षमीकरणासाठी, महिला सुरक्षिततेसाठी जागोजागी CCTV कॅमेरे बसवण्याचा माझ्या डोक्यामध्ये विचार आहे. आज तसं आमच्या गावामध्ये खरं तर खूप चांगलं वातावरण आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य आहे. मशिदीमध्ये आम्ही गणपती बसवतो. मोहरमच्या वेळेस बापरे, हे येस पहिल्याच वेळी हे येस ऐकलंय माझ्या आम्ही. गावामध्ये तुम्ही कधीही गणपतीच्या वेळेस या, तुम्हाला मशिदीमध्ये गणपती ही बसलेला खूप दिसेल. चांगली गोष्ट आणि आहे. मोहरमच्या वेळेस मुस्लिम बांधवांपेक्षा हिंदू बांधव जास्त त्याच्यामध्ये सहभागी दिसतील. पीर उचलणं असेल, पीर नाचवणं असेल, याच्यामध्ये हिंदू बांधव म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य माझ्या गावामध्ये प्रचंड आहे. ते मला अबाधित ठेवायचं आहे. आणि जो मोहरमचा उत्सव असतो तो वेगळ्या पद्धतीने आणखी त्याला म्हणजे जे कुरुंदवाड नगरीचा एक सांस्कृतिक वारसा आहे, ऐक्य आहे आमचं जशा हिंदू प्रकारे मुस्लिम, आपण बघतोय त्याला मंदिर इथे खूपच चांगल्या प्रकारची मंदिरं विष्णू आहेत. मंदिराचा जीर्णोद्धाराचा प्रश्न आहे, त्याचं सुशोभीकरण आहे. बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यामध्ये जे मी उतरून ठेवलेले आहेत कागदावरती, आणि ज्या मला प्रत्यक्षात आणायच्या आहेत. आदरणीय आमदार, आमच्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून. याच्यामध्ये माझे सासरे आदरणीय रामचंद्र डांगे तात्या आहेत, माझे पती उदय डांगे आहेत, आमच्या आघाडीचे सगळेच्या सगळे आता निवडणूक रिंगणामध्ये असणारे उमेदवार एकापेक्षा एक मातब्बर आहेत. या सगळ्यांवरती जनतेने प्रचंड विश्वास दाखवलेला आहे. आमचं पॅनल 100% निवडून येणार, याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. आणि आल्यानंतर यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून जी आम्ही स्वप्न पाहतो आहोत, किंवा जनतेनं ज्या आशा आमच्याकडून बाळगलेल्या आहे, जो विश्वास ठेवलेला आहे, तो निश्चितपणे पूर्ण करू आम्ही. खूप छान वाटलं मॅम तुमचं सगळं ऐकून. आपण एक शेवटचा मुद्दा घेऊ. ज्याप्रमाणे आपण बोलतोय स्त्री शक्तीवर, स्त्री शक्ती सगळीकडे आजकाल आपण म्हणजे काही ठिकाणी मानलंही जातं, शहरांमध्ये आपण बघतो तिथे आहे ही स्त्री शक्ती, पण आजही आपण गावांमध्ये बघतो स्त्री शक्तीला तेवढं महत्त्व नाहीये. किंवा विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे लोकांना एक मजाकचा विषय, त्यांच्यासाठी विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे एवढा महत्त्वाचा मुद्दा नाहीये. किंवा एखादी स्त्री कुठे उभी राहिलीये तर हिचं काही नसणार आहे, हिच्या मागे जो माणूस थांबलेला आहे तो हिला पुढे नेतोय, तो हिचं सगळं करतोय. हा एक म्हणजे पर्सनली प्रत्येकाचा एक माइंडसेट बनलेला आहे. आपण स्त्री शक्तीवर तुम्ही काय सांगाल, की तुम्ही कशा प्रकारे स्वतःला घडवले, तशा प्रकारे तुम्ही आपल्या बाकी मुलींनाही सांगा की त्या कशा प्रकारे स्वतः, जर कोणाला काहीही अडचणी असतील त्या स्वतःला त्यामधून त्यांनी कसं, कारण आपण बघतोय डिप्रेशन वगैरे खूप झाले सध्याच्या याच्यामध्ये, की त्यांच्या मनासारखं नाही होत, ते विचार करणार, ते त्यांच्याच ह्याच्यात जातात, प्रचंड डिप्रेशन ह्या म्हणजे त्रास वाढले. या तर सगळ्यामध्ये ह्यातून त्यांनी कसं बाहेर पडावं आई तुम्ही? वडिलांची भूमिका खूप महत्वाची आहे. स्वतःचं मूल घडवत असताना जनरली आई वडिलांना काय वाटतं, की जी गोष्ट मला मिळालेली नाहीये ती माझ्या मुलांना मिळावी, आणि यासाठी मग अवास्तव लहानपणापासून मुलांचे लाड केले जातात, जे की त्यांच्या आर्थिक कुवतीच्या बाहेरही असतात काही लाड, तरीही ते पुरवले जातात. इथंच आई वडील चुकतात. खरं तर मूल घडवत असताना मुलांना या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे, की बाळा तुला हे देत असताना मला इतके कष्ट पडलेत. जोपर्यंत मुलांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होणार नाही, तोपर्यंत ते मूल घडणार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हटला मुलींसाठी, तर आजही आपल्याकडं पितृसत्ताक पद्धती आहे, म्हणजे कुटुंब प्रमुख हा पुरुषच आहे. आणि ही मानसिकता लगेचच बदलेल हे माझ्या हातामध्ये नाही, हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण याच्यामध्ये एक स्त्री म्हणून काय बदल होऊ शकतो? माझी मुलगी जेव्हा शिकेल, म्हणजे समाजातील प्रत्येक मुलगी ही माझी मुलगी आहे, मुली जेव्हा शिकतील, स्वतःच्या पायावरती उभं राहतील, जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग असाल ना, तेव्हा तुम्हाला कुठेतरी गृहीत धरलं जातं घरामध्ये. बरोबर, हा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. आणि जेव्हा तुमचं स्वतःचं अस्तित्व असेल, मग समाजामध्ये असेल, तुम्ही नोकरी करत असाल, तिथं तुमचं स्वतःचं अस्तित्व असेल, जेव्हा स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते ना, तेव्हा ती स्ट्रॉंग असते, म्हणजे ती कोणापुढे नमत तुम्ही नसते. तुमच्या गावातल्या बायकांना खूप चांगल्या प्रकारे साथ द्याल, की त्यांना कुठले लघु उद्योग करायचे, येस, मुलींना शिक्षण घ्यायचं, तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहाल, खंबीरपणे हे उभे तुमच्या राहणार. बोलण्यातून आम्हाला स्पष्ट झालेलं आहे. तर थँक्यू मॅम, तुमचे खूप सुंदर विचार होते, खूप छान गोष्टी ऐकल्या तुमच्याकडून, आणि म्हणजे एक एक मुलगी म्हणून मलाही खूप छान वाटले तुमच्याशी भेटून, तुमच्याशी बोलून. तर शेवटचं म्हणजे तुम्ही एक, आता आपण तुमचं विजन बघू पुढचं, की तुम्ही निवडून आलात त्याच्या पुढच्या 100 दिवसांमध्ये तुम्ही काय कराल? एक नॉर्मल तुम्ही काहीतरी विचार केलेला असेल. पहिल्या 100 दिवसामध्ये मी अगोदर सांगितलं, पहिला पाण्याचा प्रश्न आहे. हम्म. त्याचा पाठपुरावा अत्यंत ताकदीनिशी मी करणार आहे.
कारण माझ्या माता भगिनींचा पहिला पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा. त्यामुळे पहिल्या 100 दिवसामध्ये पहिलं माझं व्हिजन असेल, जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न रखडलेला आहे तो मला पूर्ण करायचा. आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचा, की जे माझं स्वप्न मी पूर्ण केलेलं होतं, की नाही माझ्या गावाला मी स्मार्ट सिटीचं 1 कोटीचं बक्षीस मिळवून देणार. आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते माझ्या गावाला 1 कोटीचं बक्षीस मिळालं होतं. आता तो फोटो बघत असताना मला वाईट वाटतंय. अरे मी स्मार्ट सिटीचं 1 कोटीचं बक्षीस मिळवलं आणि माझ्या शहराची अवस्था काय झालेली आहे. त्यामुळे पहिल्या 100 दिवसामध्ये एक पाण्याचा प्रश्न आणि दुसरा स्वच्छतेचा, तिसरा आरोग्याचा असेल. शिक्षण तर माझ्या नसानसामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे शिक्षणासाठी मी 100% प्रयत्नशील असणारच आहे, सांगायला नकोच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमचे पुढचे विचार ऐकून.